हाय नमस्कार. मागील महिन्यामध्ये महेश कोठारेंनी एक स्टेटमेंट केलं की मी मोदी साहेबाचा कट्टर भक्त आहे. तर त्याबद्दल त्यांना बरंचसं ट्रोल करण्यात आलं आहे. आज निवेदिता सराफ यांनीही एक स्टेटमेंट केलं की मी BJPची कट्टर समर्थक आहे आणि बिहारमध्ये जे निवडणूक झाल्या त्याचा विजय जो मिळाला आहे त्याबद्दल मी खूप आनंदित आहे. तर आजही त्यांना बरेच लोक ट्रोल करत आहेत. तर वास्तविक ट्रोलर हे असे लोक आहेत की ते ट्रोल करतात. आपण मागे बोललेलो आहेत. खरं पाहायला गेलं तर कलाकारांना स्वतःची अभिव्यक्ती स्वातंत्र्य असलं पाहिजे, पण ते जर त्याच्यामध्ये स्वार्थ बघत असतील तर त्यामध्ये ट्रोलर तुम्हाला ट्रोल करणारच. वास्तविक पाहता अभिव्यक्ती, व्यक्ती स्वातंत्र्य, वैचारिक मूल्य याचा पुरस्कार करणारे लोकच सर्वात जास्त ट्रोल करतात लोकांना. आता निवेदिता सराफ असतील किंवा महेश कोठारे असतील यांची अभिव्यक्ती असू शकते, कारण कलाकार, चित्रपटसृष्टी आणि राजकारण यांचा खूप घनिष्ठ संबंध आहे. मग ते जवाहरलाल नेहरू साहेब यांच्यासोबत, राज कपूर असतील, इंदिरा गांधी यांच्यासोबत, सुनील दत्त, नंतर अमिताभ बच्चन, राजेश खन्ना, राजीव गांधी यांच्यासोबत, तसेच अटलजींच्या काळात धर्मेंद्र असतील, विनोद खन्ना असतील, शत्रुघ्न सिन्हा होते. आता मोदीजींच्या काळात कंगना राणावत आहेत, परेश रावल आहेत, अनुपम खेर आहेत, किरण खेर आहेत, बरेचसे लोक आहेत. किंवा आपली मराठी चित्रपटसृष्टीमधील बघितलं तर पूर्वीच्या काळात दादा कोंडके आणि शिवसेनेचं म्हणजे बाळासाहेब ठाकरेचं नातं खूप जवळचं होतं. नंतरच्या काळात अमोल कोल्हे हे पहिल्यांदा शिवसेनेत होते, नंतर NCPत गेले आणि आता NCPचे खासदार आहेत. ते बऱ्याचशा लोकांचं, कलाकारांचं हे त्या पक्षाशी जवळीक होतं. म्हणजे पूर्वी असं होतं की शिवसेनेची आणि मराठी कलाकारांची खूप जवळीक होती. मग ते काही चित्रपटगृह मिळण्याबाबतचे काही प्रश्न असतील किंवा चित्रपटसृष्टीतील जे कामगार युनिट आहे त्यांचे जे काय हक्क प्रश्न असतील ते बाळासाहेब ठाकरेकडे घेऊन जात होते. नंतर तेच बाळासाहेब ठाकरेनंतर तो जेव्हा राज ठाकरेकडे आला, राज ठाकरेनेही बऱ्याच मराठी कलाकारांच्या समर्थनार्थ भूमिका घेतल्या. मराठी कलाकारांना, चित्रपटसृष्टीतील लोकांना बरेचसे चित्रपटगृह ओपन करून दिले, मग ते मल्टिप्लेक्सचे वाद असतील किंवा चित्रपट लावणे असतील. आताच्या काळात सध्या BJPचं सरकार आहे, त्याच्यामुळे कलाकार हे गुलाल तिकडे चांगलं या मानसिकतेचे आहेत आणि त्यात जर ते स्वार्थ बघत असतील तर ते ॲक्सेप्टेबल आहे. कारण महाराष्ट्रामध्ये असे कित्येक राजकारणी लोक आहेत की जे पूर्वी त्या पार्टीला शिवे देत होते आणि आज त्याच पार्टीमध्ये मांडीला मांडी लावून युत्या आघाड्या यांनी केल्यात, आपले तत्व विचार यांना तिलांजली देऊन. किंवा महाराष्ट्राच्या राजकारणात असे घराणे आहेत की जे सून एका पक्षात, सासरा एका पक्षात, मुलगा एका पक्षात, मुलगी एका पक्षात, असं करून आज सर्वही एकच आहेत. पण ज्यावेळेस कलाकार एखादी भूमिका घेतो त्यावेळेस त्यांना बरेच लोक ट्रोल करतात. वास्तविक पाहता आज असे काही कलाकार आहेत की जे कुठल्याही राजकारणाशी किंवा कुठल्याही राजकीय विचारधारेशी, पक्षाशी संबंधित नाहीत, पण सरकार विरोधी बोलले की लोकही त्यांना ट्रोल करतात. मग कधी अमोल पालेकर जे सरकार विरोधात बोलतात, अतुल कुलकर्णी आहेत,